नमस्कार प्रेक्षकांनो, नशीबवान या मालिकेच्या आजच्या भागामध्ये काय घडलं हे आपण पाहूयात. गिरिजा आणि रुद्र देवीच्या देवळाकडे जात असतात. तेव्हा गिरिजा म्हणते की थांबा थांबा, इथेच गाडी थांबवा, आणि ती रुद्रला गाडी थांबवायला सांगते. रुद्र विचारतो की काय झालं, पण तितक्यात विशाखा गाडीमध्ये येऊन बसते आणि दुसरीकडून श्रीमंत देखील गाडीमध्ये येऊन बसतो. गिरिजाला आश्चर्य वाटतं. तेव्हा रुद्र म्हणतो, का तुमची मैत्रीण येऊन बसू शकते, मग माझा मित्र नाही येऊ शकत का? तेव्हा गिरिजा म्हणते, मला कशाला काही प्रॉब्लेम असेल, जाऊयात ना, आपण सगळे सोबत जाऊयात. मग ते सगळेजण मंदिराच्या दिशेने जायला लागतात. गिरिजाच्या मनामध्ये प्रश्न पडतो की आपण इथपर्यंत आलो, पण गाडीला तर काहीच झालं नाही आहे आणि नागेश्वर स्वतः त्या पांढऱ्या गाडीमध्ये बसून गेले. मग याचं सगळ्याचा काय अर्थ समजायचा, ती विचारात पडते. आता इकडे घरामध्ये कोणीच नसतं, म्हणून सावित उर्वशीला विचारते की मावशी सगळे कुठं गेले आहेत? तेव्हा उर्वशी सांगते, सगळे देवळात गेलेत, पण ती गिरिजा गेली आहे मरायला. तेव्हा सावी म्हणजे असं विचारते. तेव्हा उर्वशी तिला सांगते की गिरिजाचा आजचा हा दिवस या जगातील शेवटचा दिवस असणार आहे. आता इकडे प्रभास जो गिरिजाच्या खोलीमध्ये आलेला असतो, त्याचा धक्का लागून एक फ्रेम खाली पडते आणि तो आवाज नेमकी उर्वशी आणि सावी ऐकतात. सावी म्हणते, मावशी घरामध्ये तर कोणीच नाही ना गं, मग हा आवाज तर गिरिजाच्या खोलीतून आला आहे. उर्वशी म्हणते, म्हणजे ती गिरिजा गेली नाही की काय, घरातच आहे की काय? तेव्हा ते दोघीही वरती येतात आणि प्रभास लगे गुपचूप दरवाजा पाठीमागे लपून जातो. उर्वशी आणि सावी रूममध्ये आल्यानंतर त्यांना तिथे कोणीच दिसत नाही. त्या म्हणतात की मावशी इथं तर कोणीच नाही आहे, मग आवाज नेमकी कुठून आला होता, मला भास तर झाला नाही ना? तेव्हा उर्वशी म्हणते, नाही, आवाज तर इथूनच आला होता, पण जाऊ देत, मांजर असेल. आणि मग ते तिथून निघून जायला लागतात. पण पुन्हा ते अडखळतात आणि प्रभास तर चांगलाच घाबरतो. उर्वशी म्हणते, याचा अर्थ गिरिजा इथून नक्कीच गेलेली आहे. सावी म्हणते, मग मला जो आवाज आला तो काही भास होता का? आता इकडे प्रभास विचार करतो, या जर भूतासारख्या इथंच अडखळत राहिल्या तर मी गिरिजाला सावध तरी कसं करणार? आता दोघीही एकमेकींची समजूत काढतात की मांजर असेल आणि त्यानेच काहीतरी पाडलं असेल. असा विचार करून त्या दोघीही तिथून निघून जातात. प्रभास मात्र चांगलाच विचारामध्ये पडतो की गिरिजाला आता सावध तरी कसं करायचं. आता इकडे वासंती आणि नागेश्वर मंदिरामध्ये पोहोचतात आणि नागेश्वर म्हणतो, अजून चिरंजीवांचा पत्ता नाही यायचा, कुठे राहिले कुणास ठाऊक. आता इकडे गिरिजासुद्धा रुद्राला विचारत असते, अजून किती वेळ आहे? रुद्र म्हणतो, हे काय आलंच. आता हे सगळेजण तिथे पोहोचतात. गिरिजा घाबरूनच म्हणते की आईसाहेब तुम्ही व्यवस्थित आहात ना, व्यवस्थित आलात ना? तेव्हा नागेश्वर म्हणतो की यांना काय होणार आहे, तुमच्या समोरच आहेत ना त्या. आता नागेश्वर मनात म्हणतो, अशीच भीती आम्हाला तुझ्या डोळ्यामध्ये पाहायची आहे आणि तुझ्यावरती कधी आम्ही वार करू ना हे तुलासुद्धा कळणार नाही. आता श्रीमंत त्याच्या मावशीला नमस्कार करतो आणि नागेश्वरलाही करतो, पण लगेच तो गप्प बसतो आणि नागेश्वर म्हणतो, यांना याच्या आईने बरं सोडलं. तेव्हा वासंती विषय बदलते, अगं विशाखा, बरं झालं हा तू सुद्धा आलीस. तेव्हा विशाखा म्हणते, मी तर येणारच होते ना, तुम्हाला माहिती आहे काकू, आम्ही जेव्हा लहान असायचो ना तेव्हा शाळेमध्ये जाताना आम्ही असंच एकत्र जायचो. गिरिजा लगेच विशाखाला गप्प करते. तितक्यात गुरुजी तिथे येतात आणि अरे वा, सगळेजण वेळेत आलात तुम्ही, आता चला दर्शन घेऊयात. पण हां, असं नाही जायचा, कारण इथली प्रथा आहे, नवविवाहित जोडप्याने बायकोला उचलून मंदिरापर्यंत न्यायचं असतं, अशीच तर प्रथा आहे ना. मग तेव्हा रुद्र आणि गिरिजा हे ऐकून खूपच लाजतात. श्रीमंत म्हणतो, आमचा गडी काय कमी आहे का, नेईन ना उचलून. तेव्हा गिरिजाला तर खूपच घाबरल्यासारखं होतं. रुद्र म्हणतो, मी उचलून नेईल, पण यांना चालेल का, असं तो लाजतच बोलतो. तेव्हा विशाखा म्हणते, तिला न चालायला काय झालं, आई तीच लिफ्ट मिळते म्हटल्यानंतर आता विशाखा सवयीप्रमाणे बडबड करू लागते. तेव्हा गिरिजा पुन्हा तिला गप्प करते आणि सर्वांना म्हणते की देवाची प्रथाच आहे ना, मग प्रथा मोडून कशी चालेल, चालेल मला. आता रुद्र गिरिजाला उचलून घेतो आणि देवीच्या मंदिराच्या दिशेने चालू लागतो, पण चालताना त्याच्या पायामध्ये काटा. गिरिजा काय झालं असं विचारते. तेव्हा रुद्र म्हणतो की माझ्या पायात बहुतेक काटा रुतलाय. आता तो काढायचा प्रयत्न करतो, पण त्याला काही निघत नाही. मग गिरिजा म्हणते, तुम्ही थांबा, आणि तिचा हात खाली घेऊन त्याच्या पायातील काटा काढून टाकते. तेव्हा रुद्र तर तिच्याकडे एकटक पाहतच राहतो.
दोघेही एकमेकांकडे खूप प्रेमाने पाहत असतात. गिरिजा म्हणते, प्रथा दोघांनीही पाळायला हवी ना, मग जोडीने आपण पूर्ण करूयात प्रथा. रुद्र तिच्याकडे खूप प्रेमाने पाहतो आणि दोघेही पुन्हा मंदिराच्या दिशेने चालू लागतात. आता सगळ्यांना त्या दोघांचा खूप अभिमान वाटत असतो आणि सगळेजण देवीचा गजर करत मंदिरापर्यंत पोहोचतात. तेव्हा रुद्र म्हणतो, आता खाली उतरवायचं का? श्रीमंत म्हणतो, इतक्यात काय? तुला तर हिचा आयुष्यभर ओझं उचलायचं आहे, इतक्यात कंटाळायस की काय? सगळेजण खूप हसू लागतात. गुरुजी म्हणतात, आता यांना खाली ठेवलं तरी चालेल आणि तुम्ही दोघं जोडीने देवाचं दर्शन घ्या. आता गिरिजा आणि रुद्र देवीचे दर्शन घेतात. आता सगळेजण नमस्कार करत असतात. तितक्यात तिथे एक ज्योतिष बसलेला असतो. तो म्हणतो की कवडी पडते जशी, जशी नशिबाची तऱ्हा या ताई, दादा, काका, नशीब जाणून घ्या. नागेश्वर म्हणतो, काय सुनबाई, चिरंजीव, बघायचं का तुमच्या नशिबामध्ये काय लिहिलं आहे ते? आता तेव्हा तो ज्योतिष रुद्रचं नशीब सांगतो, कवड्या टाकतो आणि सगळेजण आश्चर्यचकित होतात. एक कवडी उलटी पडलेली असते. तेव्हा तो ज्योतिष सांगतो की कवड्या बघू नका, त्याच्यामागे काय सांगायचं आहे ते बघा. या दादाच्या आयुष्यामध्ये अशी एक आकस्मिक गोष्ट घडणार आहे ना, की ज्यामुळे त्याला खूप मोठा धक्का बसणार आहे. नागेश्वर मनात म्हणतो, धक्का तर बसणारच ना, स्वतःची बायको अशी आकस्मिकपणे मरून गेल्यानंतर कोणाला धक्का बसणार नाही आणि हे नक्कीच घडणार आहे. आता तो ज्योतिष म्हणतो, चला आता या ताईचं नशीब जाणून घेऊयात. तेव्हा तो गिरिजाचं नशीब सांगतो, खूप जवळची व्यक्ती दुरावली आहे तुझ्यापासून. तेव्हा गिरिजाला तिच्या बाबांनी घेतलेला शेवटचा श्वास तो क्षण आठवतो आणि ती खूप इमोशनल होते, रडू लागते. तेव्हा ज्योतिष म्हणतो, पण लवकरच त्यांच्याशी तुझी भेट होणार आहे. तेव्हा मात्र गिरिजाला खूप मोठं आश्चर्य वाटतं आणि नागेश्वर मनातच म्हणतो, भेट तर होणारच ना, मेल्यानंतर बाप लेकी वरती ढगामध्ये भेटतीलच. तितक्यात गिरिजाला छकुली छकुली असे आवाज ऐकू येऊ लागतात. ज्योतिष सांगतो की पोरी, तुला तुझ्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं लवकरच मिळणार आहेत. तेव्हा नागेश्वर मनात विचार करतो की अरे बाबा, मेल्यानंतर सगळेच प्रश्न संपतात, मग सुनबाईंना उत्तरं कुठून मिळतील? गिरिजाला फक्त छकुली छकुली असे आवाज ऐकू येऊ लागतात. तेव्हा ती त्या आवाजाच्या दिशेने चालू लागते. एक बाई जी कवड्या टाकत असते ती छकुली छकुली आवाज देत असते आणि गिरिजा त्या पडलेल्या कवड्या सगळ्या वेचत असते आणि तिच्या पाठीमागे चालू लागते. आता असं करता करता गिरिजा खूप आतमध्ये जंगलात जाते. नागेश्वर मनामध्ये जो काही विचार करत असतो ना, ते ज्योतिषाला कळतं आणि तो म्हणतो की तुम्ही जसं समजताय ना तसं काहीच होणार नाही आहे, पण जे काही घडणार ना ते चांगल्यासाठीच घडणार आहे. पापावरती पुण्य भारी पडणार आहे. पण या सगळ्यामध्ये देवी आईचा आशीर्वाद तुमच्या पाठीशी सदैव असणार आहे. नागेश्वर म्हणतो, काय भविष्य सांगतोय का कोडं घालतोय? सांग बरं, आमचं नशीब सांग. वासंती म्हणते, तुमचं काय हो, जिथे तिथं स्वतःचंच नशीब पाहत असता. नागेश्वर तिलाच गप्प करतो, तुम्ही गप्प बसाव. सांग बरं, काय आहे आमच्या नशिबामध्ये? कसं आहे ना, नशीब जर आधी माहिती असेल ना तर ते बदलतासुद्धा येतं, बरोबर की नाही? तेव्हा तो ज्योतिष म्हणतो, मी सांगेल तुम्हाला आणि ते तुम्हाला कळेलसुद्धा, पण नशीब कधी कुणाला बदलता येत नाही. तुम्ही कितीही काहीही करा, पण जे नशिबामध्ये लिहिलं आहे ना तेच होणार. नशीब कधीही बदलत नसतं. तेव्हा नागेश्वर रागातच त्याला म्हणतो, आमचं नशीब आम्ही आजवर स्वतःच लिहित आलो आहे, त्याच्यामुळे तुझा हा कवड्यांचा संसार ठेव तुझ्याचकडं. तो ज्योतिष म्हणतो की आमच्या कवड्यांचं मोल करा, नशिबाला कवडी मोल करू नका हो. तेव्हा नागेश्वर रागातच म्हणतो की तुझं नशीब ठेव तुझ्याचकडं. खिशातून पैसे काढून तो चक्क त्या ज्योतिषाच्या अंगावरती पैसे फेकतो. आता इकडे गिरिजा त्या बाईचा पाठलाग करत जंगलामध्ये गेलेली असते आणि त्या बाईला पाहून गिरिजा तिला थांबा अशी हाक मारते. गिरिजा जेव्हा तिचा चेहरा पाहते तेव्हा तिला एक वेगळीच अस्वस्थता तिच्या मनामध्ये निर्माण होते. आता ती म्हणजे तिची सख्खी आई असते, देवकी महाजन. आता देवकी गिरिजाला म्हणते की तू माझी छकुली आहेस ना, मला माहिती आहे तूच माझी छकुली आहेस. गिरिजा
आता छकुली नाव ऐकल्यानंतर तिला तो गृहप्रवेशाचा क्षण आठवतो आणि ती पुन्हा भानावर येते. ती सांगते की मी तुमची छकुली नाही, पण कुठं आहे तुमची छकुली? तेव्हा ती सांगते की माझ्या छकुलीला एका राक्षसाने घेऊन गेला आहे, मला तिला शोधायचं आहे. आता इकडे नागेश्वर त्याच्या गुंडांना सांगतो की गिरिजा जी जंगलात गेली आहे ती परत वापस येता कामा नाही. आता गिरिजा तिला विचारते की कोण आहे तो राक्षस? तेव्हा देवकी चक्क नागेश्वरकडे हात करते. आता गिरिजाला हे सगळं सत्य कळणार का, हे पाहणं अतिशय रंजक ठरणार आहे. अशाच मालिकेच्या नवनवीन व्हिडिओ अपडेटसाठी चॅनलला सबस्क्राईब करा. नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन अवश्य दाबा. व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.